गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार। सचिन घायवळवर पोलीस मोक्का लावणार। कोथरूड पोलिसात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल। 2019 पासून घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्र परवाना दिला नाही। पोलीस आयुक्तांच्या सहीनच परवाना मिळतो। योगेश कदम यांचं स्पष्टीकरण। सचिन घायवळला पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना देण्यात आला नाही। परवान्याची फाईल आयुक्त कार्यालयात पडून योगेश कदम यांचा आदेश फेटाळला होता। पुणे पोलिसांची माहिती। योगेश कदम यांची हकालपट्टी करा, अन्यथा ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार। अनिल परब यांचा इशारा। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। परबांची माहिती। मोठ्या व्यक्तीच्या शिफारसीवरून योगेश कदम यांचा शस्त्र परवान्याबाबतचा निर्णय। योगेश कदम आधीपासूनच परब यांच्या टार्गेटवर। रस्त्यावर उतरायचंय तर उतरा, रामदास कदम यांचं परब यांना प्रत्युत्तर।